पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर. श्रीशैलम इथं पूजा अर्चा, कुर्नूल इथं 13,430 कोटी रुपयांच्या विकास कामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन. विविध क्षेत्रात भारत नवे विक्रम प्रस्थापित करत असून 21वं शतक भारताचं असेल, आंध्र प्रदेशातल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. छत्तीसगडमध्ये 170 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. सलग 2 दिवसात भारताच्या नक्षलविरोधी मोहिमेला मिळालेल्या लक्षणीय यशाबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं समाधान. दहशतवाद, वित्तीय अस्थिरता आणि हवामान बदलासारख्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक सहकार्याची गरज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केली अधोरेखित. रशियाकडून तेल खरेदीत कपात करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारतानं फेटाळला. देशाच्या हितासाठी आवश्यक तिथून तेल आयात करणार, परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या संरक्षण आत्मनिर्भरतेची साक्ष. 2029 पर्यंत देशांतर्गत संरक्षण उत्पादन 3 लाख कोटींपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट नक्कीच पूर्णत्वाला जाईल, संरक्षण मंत्री. देशातल्या पहिल्या ई-ट्रॅक्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या या प्रकल्पामुळे पर्यावरणस्नेही वाहतुकीकडे देशाची वाटचाल, मुख्यमंत्री. वर्ष 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदासाठी अहमदाबादची शिफारस. राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळानं मांडला प्रस्ताव. 26 नोव्हेंबरला अंतिम निर्णय अपेक्षित. आणि नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू, तर दक्षिण भागात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय व्हायला सुरुवात.